भाजपच्या झेंड्यात हिरवा रंग म्हणजे एमआयएम आहे का असा सवाल सुषमा अंधारेंनी आता भाजपला विचारलाय। भाजप आणि एमआयएमची सध्या नुरा कुस्ती सुरू असल्याचं अंधारे म्हणतायत। भाजप आणि एमआयएम मध्ये स्क्रिप्टेड गेम सुरू असल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय। नुरा कुस्ती आहे, खेळली पाहिजे भाजपने। फक्त भाजपने ती नुरा कुस्ती खेळताना अचलपूर अमरावतीमध्ये जी काही युती केली आता एमआयएम सोबतची, ते नेमकं काय आहे त्यांना एकदा विचारलं पाहिजे की भाजपचा जो एकूण झेंडा आहे, वर भगवा आणि खाली हिरवा, तो हिरवा रंग म्हणजे ते एमआयएम आहे का? की भाजपचं जे वरचं भगवं कमळ आहे त्याचा जो हिरवा देठ आहे, तो हिरवा देठ म्हणजे एमआयएम आहे? एकदा त्यांना त्या म्हणाल्या भारतीय जनता पार्टीच्या झेंड्याचा हिरवा रंग हा एमआयएमचाच आहे। मला त्यांना सांगायचं की सुषमाताई, तुम्हाला एवढं राजकीय ज्ञान नसावं। आमच्या पक्षाची स्थापना झाली आणि जेव्हा झेंड्याचा ध्वजाचा रंग ठरवण्यात आले त्यावेळी एमआयएमचा जन्म सुद्धा झालेला नव्हता। आणि दुसरी गोष्ट, आमचा हिरवा रंग सांगतो, आमचा कमळ सांगतो आणि आमचा भगवाही सांगतो। रायगडच्या महाडमधल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या राडा प्रकरणामध्ये आता मंत्री गोगावले यांचा मुलगा विकास गोगावलेला जामीन मंजूर करण्यात आलाय। विकास गोगावलेसह शिवसेनेच्या इतर 8 आरोपींना सुद्धा जामीन मंजूर झालेला आहे। अटक झालेल्या आरोपींना आज कोर्टासमोर पुन्हा हजर करण्यात आलेलं होतं आणि या दरम्यान या 8 आरोपींना जामीन मंजूर झालाय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या अटकेत असलेल्या 5 आरोपींना मात्र अजूनही जामिनाची प्रतीक्षा आहे। न्यायालयामध्ये आज CR नंबर 178 मधल्या 8 आरोपींना हजर केलेलं होतं। त्यांचा न्यायालयानं जामीन मंजूर केलेला आहे। त्या 5 आरोपींना 1 दिवसाची न्यायालयीन कोठडी दिलेली होती, त्यांना उद्या सकाळी हजर केलं जाणार आहे। आणि ज्यांना 2 दिवसांपूर्वी अटक केलेलं होतं त्या 5 जणांना न्यायालयाचा वेळ संपल्यामुळं न्यायालयानं उद्या सकाळी रेग्युलर कोर्टाच्या पुढे 10 वाजता हजर ठेवायला सांगितलेलं आहे। त्यावेळी त्यांच्या जामीनवरती निर्णय होईल। बिहारच्या मंत्र्यांनी आव्हानाची भाषा केली असं ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत म्हणतायत। बिहार भवनाची जागा पाटण्यातून आणणार आहेत का? बिहारच्या मंत्र्यांनी पाटण्याचा विकास करावा आणि पाटण्यात सुद्धा महाराष्ट्र भवन उभारावं अशी मागणी खासदार संजय राऊतांनी केलेली आहे। मुंबईत बिहार भवन त्यांना कशा करता बांधायचं आहे? पाटण्याचा विकास करावा, बिहारचा विकास करावा। माझं राज्याच्या मुख्यमंत्र्यांना असं आव्हान आहे देवेंद्र फडणवीसांना, मुंबईमध्ये किंवा मुंबईच्या आसपास बिहार भवन उभारण्यासाठी तुम्हाला जमीन द्यावी लागेल। जमीन तर ते पाटण्यावरून आणणार नाहीत ना, मग त्यासाठी तुम्हाला एक सर्वपक्षीय बैठक घ्यावी लागेल। घ्या आणि लोकांना सांगा की मी मुंबईत बिहार भवनला जागा देतोय। मग दिल्लीमध्ये महाराष्ट्र भवन का बांधलं? गुवाहाटीला आपलं महाराष्ट्र भवन का बनतंय? तुम्हाला गुजरातला आपलं महाराष्ट्र भवन का बनतंय? हा प्रश्न जर त्यांनी विचारला तर संस्कृतीची देवाणघेवाण करणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे। आपण चेन्नईमध्ये सुद्धा बांधू, याचा अर्थ असा होत नाही की कुणाला पाठराखण करणं। प्रत्येकाच्या स्टेटचं एक स्वाभिमान ठेवणं हेच आपलं वैशिष्ट्य आहे। गुलाबराव पाटील हे नकली शिवसेनेचे मंत्री आहेत असा आरोप आता संजय राऊतांनी केलाय। एकनाथ शिंदेंना या सगळ्या गोष्टी मान्य आहेत का? गुलाबराव पाटलांचं वक्तव्य शिंदेंना मान्य आहे का असा सवाल देखील राऊत विचारतायत। मराठी तरुण हा आळशी मुळीच नाही असं सुद्धा राऊतांनी सांगितलेलं आहे। नोकऱ्या पाहिजे, नोकऱ्या पाहिजे, नोकऱ्या आहे करणारा मानसिकता नाहीये। बिहारचा माणूस इथं पोट भरतो, बिहारीवर आपण टीका करतो। कशावर टीका करताय? तुमच्या मराठी माणसाला बीकॉम झाला ना, शेतीचा ना, वावराचा ना, घरचा ना, शेतीत नोकरीचा, नोकरी नाही तर छोकरी नाही, ही प्रॉब्लेम आहे। आणि वरतून म्हणायचं की काम नाही, काम आहे। कोण म्हणतं काम नाही? कोण म्हणतं काम नाही? काम आहे, करण्याची मानसिकता नाही। म्हणजे तरुणांना राग आला तर आला, अजून 4 वर्षांनी इलेक्शन आहे तेव्हा पाहू। काम काय नाही, मग कोण म्हणतं काम नाहीये? काम करण्याची मानसिकता ठेवा, चोरीपासून शरण ठेवायची माणसाने। बघा, हे जे मंत्री आहेत
हे नकली शिवसेनेचे मंत्री आहेत, त्याच्यामुळे ते अशी भाषा वापरणार. या मुंबईसह महाराष्ट्र जो घडवला आहे तो मराठी मजुरांनी, श्रमिकांनी घडवला आहे ना. ही जी भूमिका मांडलेली आहे त्या मंत्र्यानं, ती त्यांच्या पक्षाचे प्रमुख महाराष्ट्राचे, देशाचे नाही, देशाचे प्रमुख अमित शहा आहेत, त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आहेत. एकनाथ शिंदेना मान्य आहे का की मराठी तरुण आळशी आहे, मराठी माणूस काम करत नाही? हे त्यांना मान्य आहे का? त्यांनी सांगावं ना, मग आम्ही उत्तर देऊ. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.